फ्रेंड्स, भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्रीयन पद्धतीने मसाले भात बनवणार आहोत. तर मसाले भातासाठी लागणारं साहित्य म्हणजे आपण या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत. त्याच्यात मी फरसबी घेतलं आहे, फ्लावर घेतलं आहे, बटाटा, वाटाणा, टोमॅटो घेतलेला आहे आणि कांदा घेतलेला आहे. एक मोठा कांदा कापून घेतला आहे, कोथिंबीर घेतली आणि तेजपान घेतलेलं आहे. तर तुमच्याकडे ज्या भाज्या घरात अवेलेबल असतील तुम्ही त्या भाज्या घेऊ शकता. आणि त्यासाठीच आपण खडा मसाला घेतलेला आहे. तर खड्या मसाल्यामध्ये एक चक्रीफूल, एक दालचिनीचं तुकडं, 2 हिरवे वेलदोडे आणि एक मोठी विलायची, 4-5 लवंग आणि 4-5 मिरे. तर हे तुम्ही बारीक करूनही टाकू शकता मिक्सरमध्ये किंवा असे अख्खेही टाकू शकता तुम्ही. तसा हा खडा मसाला मी मसाले भातासाठी घेतलेला आहे. आणि अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली 1 चमचाभर येईल असं 1 इंच अद्रकचा तुकडा आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या त्या खलबत्त्यात ठेचून घेतलेल्या आहे. आता आपण कुकरमध्ये हा मसाले भात बनवणार आहोत. तर थोडंसं तेल जास्तच टाकायचं आहे. तर मी जवळजवळ 2.5 पळी त्याच्यात मी तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं तापू द्यायचं आहे. मग 1 चमचा आपल्याला जिरे टाकून घ्यायचे. जिरे तडतडले का लगेचच आपल्याला मग त्याच्यात कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे म्हणजे तो आपल्याला त्याचा फ्लेवर छान येईल मसाले भातामध्ये. तर आता ही परतून घ्यायचं आहे आपल्याला. व्यवस्थित असा कांदा परतून झाला का मग आपण त्याच्यात बाकीच्या भाज्या ॲड करणार आहोत. आता कांदा एकदा चांगला व्यवस्थित कमी गॅसवर चांगला परतून घ्यायचा. आता तुम्ही बघू शकता कांद्याचा रंग बदललेला आहे. मग त्याच्यातच लगेच आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची. अशाच पद्धतीने आणि मिक्स करून घ्यायची, व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची. नंतर तेजपान टाकायचं आहे, ते पण चांगलं परतवायचं म्हणजे त्याचा स्मेल चांगला आला पाहिजे. मग नंतर ज्या राहिलेल्या भाज्या आहे त्या सगळ्या सोबत टाकल्या तरी चालतात. आता व्यवस्थित अशा त्याच्या सगळ्यात टाकून घ्यायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचे चांगलं. 1 ते 2 मिनटं आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे. आणि तुम्ही मसाले भातासाठी कोणताही तांदूळ घेऊ शकता. मी बासमती तांदूळ घेतलेला आहे, पण मग शक्यतो मसाले भातासाठी असा जुना तांदूळ घ्या म्हणजे मग त्याच्याने मसाले भात असा मोकळा होतो. रेशनचा तांदूळ असला तरी चालतो, त्याचाही मसाले भात छान होतो. पण माझ्याकडे नव्हता त्याच्यामुळे मी बासमतीचा घेतलेला आहे. तो बासमती पण चांगला होतो त्याचा. आता हे सगळं आपण मिक्स करून घेतलं आहे. खडे मसाले टाकून घेतलेले. मग त्याच्यात आपल्याला गरम मसाला टाकायचा आणि धना पावडर टाकायची. गरम मसाला तुमच्याकडे काळा मसाला जरी असेल घरातला तो तुम्ही टाकू शकता. आणि थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे. आणि आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. हळद टाकायची आणि कलर येण्यासाठी हळद त्याच्यात महत्त्वाची आहे. आणि आता नंतर हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पुन्हा हे मसाले सगळे मिक्स करून घ्यायचे. अर्धा चमचा गरम मसाला, थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे आणि हळद टाकलेली 1/2 चमचा. तर हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही हिरवी मिरची त्याच्यात टाकू शकता. पण हिरव्या मिरच्या टाकताना शक्यतो मोठे मोठे तुकडे करून टाका त्याच्यात. म्हणजे 1 ते 2 तुकडा टाकायचा आहे त्याच्यात, जास्त टाकायचं नाही आहे आपल्याला. आणि हे पूर्ण मिक्स करून झाल्यावर त्याच्यात मी थोडेसे शेंगदाणे टाकलेले, शेंगदाणे, काजू टाकलेले त्याच्यात. आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे आपला बघू शकता तुम्ही मसाला आपला एकदम चांगला परतून झालेला आहे. मग याच्यात आपल्याला आता पाणी टाकून घ्यायचं आहे. शक्यतो आपल्याला पाणी मोजूनच टाकायचं आहे. आणि आता मी 1.5 वाटी तांदूळ घेतलेला होता. मग त्याला आपल्याला 3 वाट्या पाणी टाकायचं आहे. तांदूळ मोजून घ्यायचा आहे अगोदर वाटीने आणि मग त्याच प्रमाणात आपल्याला पाणी टाकायचं आहे भातासाठी. कारण आपला हा भात जो बनवणार आपण मसाले भात तर तो असा मोकळा आणि सुटसुटीत व्हायला पाहिजे. म्हणून मी 1.5 वाटी तांदळाला आणि 3 वाटी आपल्याला पाणी टाकलेलं आहे. मग आता हे चांगलं उकळू द्यायचं आहे. पाण्याला चांगली उकळी आली का मग आपल्याला पुढे आपला तांदूळ धुवून त्याच्यात व्यवस्थित असा टाकून घ्यायचा आहे. तर मी तांदूळ अगोदरच धुवून ठेवलेला होता. मग तो तांदूळ आपण आता याच्यात टाकून घेऊ. चांगला सगळं व्यवस्थित असा टाकून घ्यायचं आहे आणि खालीवर करून पुन्हा आपल्याला तो भात मिक्स करून घ्यायचा आहे. मीठ टाकायचं आहे, अजून आपलं मीठ टाकायचं राहिलेलं आहे. मग आता मीठ टाकून घेऊ. आता भात तांदूळ टाकून झाला का मीठ टाकून घेऊन शक्यतो मसाले भात करताना तुम्ही जुना तांदूळ वापरा म्हणजे तुमचा मसाले भातही छान होईल. आणि झटपट अशी 10 मिनटात कुकरमध्ये आपला मसाले भात तयार होतो आणि एकदम टेस्टी असा हेल्दी, जसा लग्नाच्या पंक्तीत भेटतो ना तसाच आपला हा मसाले भात तयार होतो. तर एकदा जर तुम्ही हा कुकरमध्ये बनवून बघितला ना तर मुलंही घरी आवडीने खातील. आणि नेहमी नेहमी तुम्ही एकदा बनवला का नेहमी नेहमी बनवायला. तर वरून आपल्याला कोथिंबीर टाकायची त्याच्यात. आता बघू शकता चांगली उकळी आलेली त्याला मस्त. मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार आपल्याला पाहिजे तेवढं. आणि शक्यतो मसाले भात हा झणझणीत असल्यामुळे थोडं मिठाचं प्रमाण जास्तच ठेवा. नेहमीच्या मिठापेक्षा तुम्ही थोडंसं प्रमाण जास्त ठेवा. कारण काय होतं नंतर तो शिजल्यावर आहे ना थोडा कमी हे होतो, त्याच्याने मिठाचं प्रमाण कमी जाणवतं. त्याच्याने मीठ थोडंसं जास्तच ठेवा. आणि आता आपण कुकरला झाकण लावून घेऊ.
शिट्टी लावून द्यायची आणि कमीत कमी आपल्याला 3 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहे. पहिले 1 शिट्टी मोठ्या गॅसवर घ्या आणि नंतरच्या 2 शिट्ट्या गॅस कमी करून मग घ्या आणि कुकर चांगलं थंड होऊ द्या, हवा निघस्तोवर, पूर्ण वाफ निघस्तोवर. आणि नंतर मग तुम्ही बघू शकता आपला हा मसाले भात एकदम मोकळा भरभरीत आणि असा छान असा मस्त तयार झालेला आहे. तर जसा लग्नाच्या पंक्तीत भेटतो ना आपल्याला, तसाच मसाले भात तयार होतो. तुम्ही पाहिजे तशा त्या भाज्या टाकून तुम्ही हा मसाले भात बनवू शकता. आणि आता सध्या हिवाळा असल्यामुळे बाजारात बऱ्याच भाज्या यायला सुरुवात झालेली, सगळ्या भाज्या मिळतात आहे. मग तुम्ही आपण मसाले भातासाठी या भाज्या वापरून आणि असा मस्त टेस्टी आणि हेल्दी झटपट आपला कुकरमध्ये तयार होणारा असा मसाले भात तुम्ही बनवू शकता. तर झाली की नाही झटपट रेसिपी. तर मग फ्रेंड्स, रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि ही मसाले भाताची रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.